प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजच्या या वेळेस तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि प्रियजनांनो, जसं की आपण पाहत आहोत की उत्पत्ती पुस्तकामधून आपण चालू केलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीचा आणि अगदी बायबलवर आधारित अशा संदेशांची मालिका आपण चालू केलेली आहे. कृपा करून ती आपण पाहायला विसरू नये. कृपा करून प्रत्येक संदेश व्यवस्थित आणि शेवटपर्यंत विदाऊट स्किप तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला शास्त्र अभ्यास योग्य पद्धतीने मिळत राहील आणि त्यातून आपल्याला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळत राहील. चला, आजचा संदेश आपण चालू करूया. काल आपण 11वा अध्याय मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आज 12वा अध्याय आणि त्यातील 4 आणि 5 वचन यावर आपण मनन चिंतन करणार आहोत. आणि या अध्यायाचं जे शीर्षक आहे ते शीर्षक असं म्हणतं, अब्रामास देवाचे पाचारण. आणि 4 आणि 5वं वचन खूप सुंदर रीतीनं सर्वांना माहीत असलेलं, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की अब्रामास झालेलं हे पाचारण खूप महत्वाचं पाचारण आपल्याला पाहायला मिळतं. या अध्यायातील वाचलेल्या या वचनांच्या मध्ये प्रभावी आज्ञाधारकता आणि विश्वास दाखवण्यात आलेला आहे. प्रभावी आज्ञाधारकता आणि विश्वास आम्ही या वचनांच्या मध्ये पाहतो. आपण पाहतो की 75 वर्षाचा अब्राम, 75 वर्ष, प्रियजनांनो, 75 वर्षाचा अब्राम अज्ञात अनोळखी अशा देशात जाण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी त्याचे घर, कुटुंब आणि त्याचे परिचित असलेले असे सर्व काही सोडून जाण्यास तयार आहे. आणि तो गेला देखील. विश्वासकांना हा उतारा बऱ्याच गोष्टी शिकवतो, बऱ्याच गोष्टी करावयास लावतो आणि बऱ्याच गोष्टी या उतार्यातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिकल्याच पाहिजेत, शिकण्याचा प्रयत्न नाही, शिकल्याच पाहिजेत. नेहमी विश्वासकांना प्रश्न पडतो की खरा विश्वास म्हणजे नेमकं काय किंवा कसा असतो. खरा विश्वास म्हणजे देवाच्या वचनावर कार्य करणे. जे परमेश्वर बोलत आहे, जी परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे ते करणे म्हणजे विश्वास. अब्रामानं या ठिकाणी फक्त परमेश्वराचं ऐकलेलं आहे, ते करणं म्हणजे विश्वास. जे काही परमेश्वर आम्हाला सांगत आहे ते त्याला प्रत्युत्तरादाखल आपण प्रतिसाद करणं, आपली कृती करणं म्हणजे विश्वास. आणि देव आम्हाला त्यामध्ये सहकार्य करल. या ठाम विचारानं पुढे जाणं, देवाच्या आज्ञा पाळत पुढे जाणं म्हणजे विश्वास. मग कदाचित या सर्व देवाच्या योजना आणि देवाचं पाचारण स्वीकारण्यासाठी कदाचित तुम्हाला आणि मला आमचे समाधान करणारे आणि सुरक्षित ठिकाण सोडून देणं कदाचित त्याच्यामध्ये असेल. तरी देखील पुढे आम्ही जिथे जाऊ किंवा जिथे असू किंवा देव जे काही आम्हाला करायला सांगेल त्यामध्ये देव आमची सुरक्षितता आणि त्याचं समाधान आणि त्याची योग्यता आपल्याला पुरवेल यावर विश्वास ठेवणं म्हणजे विश्वास आहे. याला म्हणतात पक्का विश्वास. अब्रामाला देव काय म्हणाला होता? तुझा देश, तुझे नातेवाईक आणि तुझ्या वडिलांचे घर सोड. देवाची ही महान आज्ञा आपल्याला दर्शवते की प्रत्येक विश्वासकाला देवावरील विश्वासाचे जीवन जगण्यासाठी आपल्याला मागे ओढणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून आपण वेगळे होणे आवश्यक आहे. परमेश्वराची ही महान आज्ञा आणि अब्रामानं त्या गोष्टीला दिलेलं जे प्रतिसाद आहे यावरून आपल्याला एक गोष्ट मात्र शिकायला मिळते आणि विश्वासकांना शिकायला मिळते की देवावरील विश्वासाचे जीवन जगण्यासाठी आपल्याला मागे ओढणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून, प्रत्येक बाबीपासून आपण वेगळं होणं आवश्यक आहे. कदाचित तुमचं व्यसन, कदाचित तुमच्या सवयी, कदाचित तुमचे वेगवेगळे छंद, त्याचबरोबर भूतकाळातील वाईट सवयी आणि सांसारिक महत्वाकांक्षा कदाचित आम्हाला देवाकडे जाण्यासाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी आणि देवाची आज्ञा पाळण्यासाठी मागे ओढत असेल तर कृपा करून आम्हाला या गोष्टींच्या वरती ताबा मिळवणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच आम्ही देवाची सेवा करू शकतो, तेव्हाच आम्ही देवाच्या पाचारणाला पुढे जाऊ शकतो.
अब्राहमाची आपले सर्व काही सोडून जाण्याची कृती आम्ही या वचनामध्ये पाहतो. ही कृती एक प्रत्येक विश्वासकासाठी गुरु किल्ली अशी आहे. अब्राहमाची ही अद्भुत कृती म्हणजे केवळ विश्वास ठेवण्याबद्दल नव्हती, तर त्या विश्वासावरती कार्य करण्याबद्दल सुद्धा होती. विश्वास ठेवणे महत्वाचं आहे, त्याचबरोबर त्याच्यावर कार्य करणं सुद्धा महत्वाचं आहे. तेच अब्राहमानं यातून आपल्याला शिकवलेलं आहे. त्याने आपला जो विश्वास आहे, त्याचा जो विश्वास होता, त्या विश्वासावर त्याने कार्य सुद्धा केलेलं आहे. तो शांत बसला नाही. विश्वासक या नात्यानं तो घरात बसला नाही. मी विश्वासक आहे घरात बसतो नाही, त्यानं त्यावरती कार्य सुद्धा केलं. हे आम्ही विसरता कामा नये प्रियजनांनो, की त्यानं कार्य केलेलं आहे. त्यानं विश्वास फक्त ठेवला नाही, तर त्यानं कार्य सुद्धा केलं. निसंशय आज्ञाधारकता ही त्यानं त्या ठिकाणी प्रस्थापित केली आणि आज्ञापालन करण्याची तयारी त्यानं दाखवली. प्रत्येक विश्वासकाची ही आज्ञाधारकता दाखवण्याची तयारी असली पाहिजे. प्रत्येक विश्वासकाची ही अशा प्रकारे आज्ञाधारकता दाखवण्याची तयारी असली पाहिजे. हेच या महान अशा बायबलमधील उदाहरणावरून आपल्याला शिकवायचं मिळतं आणि ते आम्ही शिकलं पाहिजे. विश्वासकानं ते शिकलं पाहिजे, कारण विश्वासकाला निवडण्यामागे परमेश्वराचा उद्देश आहे. परमेश्वराचं कार्य घडावं, देवा संगती तुम्ही चालावं, तुम्ही सुरक्षित राहावं, तुम्हाला दिलेल्या कामामध्ये तुम्ही तत्पर राहावं, हा देवाचा उद्देश तुमच्यासाठी प्रत्येक विश्वासकासाठी असतो. त्याच्या या नवीन प्रवासात देव त्याला नवीन देशात त्याच्या गरजा पूर्ण करेल यावर त्याचा खोल विश्वास दिसून येतो. प्रियजनांनो, नवीन देश, नवीन लोक, नवीन मार्ग, नवीन रस्ता, आणि त्या ठिकाणी तो देवानं सांगितल्याप्रमाणे जात होता आणि त्या कृतीद्वारे त्याच्यामध्ये असणारा परिपूर्ण विश्वास, देवावरील असलेला परिपूर्ण विश्वास दिसून येतो. देवाने सुद्धा अब्राहमाला दिलेली वचनं पूर्ण केलेली आहेत ना. त्याचे महान असे अनेक मोठे राष्ट्र देवानं बनवलं. त्या महान आणि मोठ्या राष्ट्राचा एकमेव उद्देश होता की त्यांनी इतर सर्व राष्ट्रांना आणि सर्व जगाला आशीर्वादाचा स्रोत बनावं. देवानं त्याला आशीर्वादित कशाद्वारे केलं, तर देवानं त्याला एक मोठा बलवान राष्ट्र बनवलं. त्याच्यापासून अनेक लोक झाले, राष्ट्रे निर्माण झाली, राष्ट्र मोठं झालं आणि त्यांनी देवाचं कार्य करावं, देवाला प्रदर्शित करावं, हाच त्यामागचा हेतू होता. आपला भूतकाळ सोडून अब्राहमाने देवासोबत एक नवीन आणि अधिक मोठ्या प्रमाणात वैयक्तिक नातेसंबंध याद्वारे सुरू केले होते. तो ज्यावेळेस पाचारणानंतर लगेच निघून जातो, याद्वारे तो देवाचं आपलं स्वतःचं नातं सेट करत होता. प्रियजनानो, ही संधी तो दौडू इच्छित नव्हता. आता ही त्याला संधी होती देवासंगती नातं घट्ट करण्याची आणि नातेसंबंध मोठ्या प्रमाणात वैयक्तिक नातेसंबंध घट्ट करण्याची ही त्याला संधी होती. प्रियजनानो, आज आम्हाला कितीतरी संध्या मिळतात नाही का परमेश्वरासंगती. जेव्हा परमेश्वर आम्हाला बोलावतो त्यावेळेस देवासंगती नाते घट्ट करण्याची संधी असते. आम्हाला देव शब्बाताला चर्चमध्ये बोलवतो त्यावेळेस देवासंगती नाते घट्ट करण्याची ती संधी आम्ही दौडू नये, उशिरा चर्चला येऊ नये, वेळेवर चर्चला जावावं. कारण त्या ठिकाणी देवानं आठवड्यातून पुन्हा एकदा आपल्याला एक संधी दिलेली असते की त्याचने आपलं नातं घट्ट होईल, त्याचने आपलं नातं सुरक्षित होईल, त्याचने आपलं नातं पुन्हा एकदा उंचवेल. अब्राहमाने ही संधी दवडली नाही, आम्ही सुद्धा संधी दवडू नये. अब्राहमाने ही संधी दवडली नाही आणि त्याचं नातं संबंध घट्ट करण्याची जी वेळ आली होती की देव म्हणला की माझं ऐक, माझी आज्ञा पाळन, त्यानं आज्ञा पाळल्याने तो बाहेर गेला. आणि बाहेरच फक्त गेला नाही तर याद्वारे तो देवावर अवलंबून राहण्यासाठी सुद्धा शिकला. प्रियजनांनो, चर्चमध्ये, मंदिरामध्ये, शब्दात दिवशी तुम्हाला देवावर अवलंबून राहण्यास शिकायला मिळतं. कृपा करून तुम्हाला देव ज्यावेळेस पाचारण करतो की तुम्ही वेळेवर चर्चला या, चर्चमध्ये या, वेळ काढा आणि परमेश्वरासाठी जो देवानं दिलेला वेळ आहे तो वेळ काढा आणि परमेश्वरासाठी वेळेवर चर्चमध्ये या, जिथं देव आपल्याला त्याचे नाते घट्ट करण्याची संधी देत असतो. देवामध्ये तुमची श्रद्धा आहे काय, हा माझा प्रश्न आहे तुम्हा सर्वांना. काय आपण नवीन काहीतरी सुरुवात करत आहात काय? परमेश्वर तुम्हाला पाचारण करत आहे काय?
परमेश्वर तुम्हाला त्याच्या कार्यासाठी बोलावत आहे काय? परमेश्वर तुम्हाला चर्चमध्ये उपस्थित राहण्यासाठी बोलावत आहे काय? परमेश्वराने काय तुम्हाला त्याच्या कार्यासाठी निवडलेलं आहे काय? काहीतरी पर्पज आहे, तुम्ही एखाद्या चर्च सभासद आहात तेव्हा परमेश्वराने तुम्हाला त्याच्या कार्यासाठी निवडलं आहे काय? जर परमेश्वर तुम्हाला बोलावत आहे तर परमेश्वर तुमच्या सर्व गरजा सुद्धा पूर्ण करेल, हे आम्ही विसरता कामा नये. आम्हाला चर्चला जाताना कधी कधी असं वाटतं की चर्चला गेल्यानंतर माझी एखादी ही गरज आहे ती पूर्ण होणार नाही, कदाचित ही गरज माझी अधुरी राहील, कदाचित ही गरज माझी अपुरी राहील. देवानं सर्व काही सोडून अब्राहमाला दुसऱ्या देशात जायला सांगितलं आणि तिथं त्याच्या गरजा पूर्ण केल्या. प्रियजनानो, देवासंगती नाते संबंध घट करण्यासाठी चर्चमध्ये या, देवासंगती बोला, बायबल वाचा, प्रार्थना करा. परमेश्वर आणि तुमचे संबंध घट्ट होतील आणि परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करायला कधीच विसरणार नाही. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेतो. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल. आमेन.